आजच्या धकाधकीच्या व स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा केवळ अभ्यास नव्हे तर त्यांचा मेंदू सक्षम व वेगवान असणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी ब्रेन एक्सरसाइज आवश्यक असून एबॅकस हे त्याचे प्रभावी माध्यम असून एबॅकसद्वारे होणारा मेंदूचा व्यायाम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देत असतो. जाधव संकुल येथील ब्रेन ट्रेन एज्युकेशन संचलित आव्हार क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असतं. याच मार्गदर्शनातून आभार क्लासच्या वतीने राज्यस्तरीय एबॅकस मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवारी जाधव संकुल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी आव्हाड क्लासच्या संचालिका शीतल आव्हाड यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव केला. तसेच पालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विविध गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. नियमित शारीरिक व्यायाम जसा शरीरासाठी उपयुक्त ठरतो तसाच ॲबॅकसद्वारे होणारा मेंदूचा व्यायाम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देतो. यामुळे एकाग्रता वाढते, गणिती वेग सुधारतो आणि आत्मविश्वास दृढ होतो. दरम्यान अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये सातत्य, मेहनत व मानसिक ताकद विकसित होते. यासाठी ब्रेन एक्सरसाइज आवश्यक असून ॲबॅकस हे त्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र निकुंभ यांनी केले. त्यांचं जे शिक्षण आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी नेहमी मला आवर्जून आठवण करून देतात की बाबांचे पाठवण. तर ते खूप दिवसापासून किंवा खूप वर्षापासून त्यांच्या मागे खंबीर वडिलांसारखे उभे असतात आणि सांगत असतात की सीतच तू काहीतरी पुण्याचं, समाजसेवेचं, शैक्षणिक एज्युकेशनचं काम करत राहा. आणि म्हणून बाबा सर्वात आधी पहिले तुमचा थँक्स. तर आम्ही भाऊ बहिणी आम्ही रात्री 9:30ला भेटतो, रात्री 11पर्यंत शिकत राहतो, ते सुरूच राहणार. आणि सगळ्यात नंतर महत्वाचं म्हणजे तुम्ही यांच्यासाठी वेळ काढून पालक पाठीमागे बसला. सपोर्ट सांगेल तर 2-3 वाक्य सांगेल आणि ते फार महत्वाचे असते. मी एक छोटीशी स्टोरी सांगेल, पालक पण आहेत म्हणून तुम्हाला पण आणि त्यांना पण. 5 हॉर्सेसची स्टोरी सांगेल, 5 घोड्यांची स्टोरी सांगेल. ऐकायला आवडेल? बघूया आपण कुठल्या. विद्यार्थ्यांना केवळ गुण मिळवून देणे हा उद्देश नसून त्यांच्यात शिस्त, जिद्द व गुणवत्ता रुजवणे हे आमचे ध्येय आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे यश हे त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे फलित असल्याचं आपल्या अध्यक्ष भाषणात सुधाकर आव्हाड यांनी सांगितलं. परिस्थिती बदलली, त्यानुसार बदललं पाहिजे. आपल्या या छोट्या कार्यक्रमामध्ये तुमच्या अंतर्भूत सर्वांगीण विकासासाठी जे जे काही अभ्यासक्रम तुम्हाला दिलेले टीचर तुम्हाला रोज सांगतातच, त्या पद्धतीने तुम्ही करतात. परंतु आपले खरे मार्गदर्शक कोण, आपले खरे गुरु कोण? प्रथमतः आपले आई वडील. त्यांचं आपण प्रथम ऐकायचं. ते आपल्याला जसे सांगतील त्या पद्धतीने आपण वागायचं. हे आपले पहिले गुरु. नंतर आपण शाळेत जायला लागलो, आपले गुरु जे आपले गुरुजी जे शिक्षक आहेत ते आपले दुसरे गुरु. नंतर समाज माणसामध्ये ज्यावेळेस आपण वावरतो प्रत्येक माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळतं. प्रत्येक व्यक्तीकडनं रस्त्याने चाललोही तरी आपल्याला त्याकडे शिकायला मिळतं. प्रत्येकाकडनं आपल्याला काय आत्मसात करण्यासारखं आहे ते आत्मसात करायचं. आणि त्या सरांनी सांगितलं 3 हॉर्सेस. मी प्रथमतः ऐकलं माझ्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे 5 हॉर्सेस खरंच माझ्या मनाला भावले, तुमच्या मनाला ते भावेल. सरांनी सांगितले त्याप्रमाणे हे 5 हॉर्सेस आणि समजून घ्या. यावेळी पालकांनी आव्हाड क्लासेसच्या ॲबॅकस बद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले की असं पटकन कोणाशीही बोलत नव्हती. स्कूलला पण जायची तर टीचरशी पण तिला जर काही कंप्लेंट असेल, कोणी काही नाव घेतलं तरी पण ती बोलत नव्हती. पण ह्या यांची मला ओळख झाली. नंतर विचार केला की क्लास लावून बघू. त्या बोलले की लावा तुम्हाला. ॲक्च्युली आम्ही कॉलनीतून येतो आणि हा खूप लांब आहे, ह्या साईडला येणं म्हणजे मधून जायला लागतं. पण मी विचार केला काही तिचं भविष्यासाठी निर्णय घेणं योग्य आहे का, कुठेही असू द्या पण आपण जायला पाहिजे. मग
विचार केला की आपण लावून बघू नेमकं काय तिच्यामध्ये बदल होतो बुवा असं. ती मॅथला खूप म्हणजे वीक होती, तिला अजिबात तिच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता, म्हणजे ती घाबरायची का मला रागवतात वगैरे नाही का. असं घरामध्ये आता जॉईंट फॅमिली असल्यावर तर कसं होतं, कम्पॅरिझन होतं, मग तू शांत बस, तू नको हे करू, असं प्रत्येकजण बोलून दिलं. जो कॉन्फिडन्स होता तो निघून गेला होता. पण जे शीतल मॅडम आहे ना, ते खूप छान, म्हणजे त्यांनी मला हे केलं का तुमची मुलगी तुम्ही म्हणतात का हुशार जास्त नाही आहे, तुम्ही तिला हुशार करा, पण तुम्हाला असं वाटतं का ती हुशार नाही आहे, तुम्ही असं बोलूच नका की ती हुशार नाही आहे म्हणून, ती हुशार आहे. हा शब्द तुमच्या हमेशा तोंडात असू द्या की ती हुशार आहे. आणि हे त्यांनी मला सांगितलं आणि ते बोलले का टीचर ती खूप हुशार आहे, ती सगळ्यात हुशार आहे. असं मी जेव्हा बोलत गेली ना, आणि तिला एक्झामला पहिले कमी मार्क्स पडायचे, तिचे पप्पा बोलायचे मॅथला किती कमी मार्क्स पडले. पप्पा कसे असतात, तो नुसते रागवतात, त्यांना फक्त मार्क्स पाहिजे असतात, पण मुलं कसे काय करतात, काय मेहनत करतात त्याच्याकडे लक्ष द्यायला त्यांना टाइम पण नसतो. फक्त पेपरचा जो रिझल्ट येणार आहे ते विचारणार तर तुझा रिझल्ट काय म्हणून. तर अभ्यास घेतात का नाही घेत, खरं तर घेतलं पाहिजे. त्यांचं सपोर्ट पाहिजे मुलांना, आईपेक्षा जास्त मुलांना वडिलांचा सपोर्ट पाहिजे. पण ह्या जे शीतल मॅडम आहेत ना, त्यांनी खूप सपोर्ट केला तिला. मी पहिले पण क्लास लावला, रेग्युलर क्लास पण लावला, त्यात पण तिला खूप छान पडले. जो मेन कॉन्फिडन्स तिचा गेला होता ना, तो मेन कॉन्फिडन्स तिचा खूप वापस आला. आणि आज रिझल्टचाच दिवस होता तिचा, आणि आज खूप छान मार्क्स तिने पाडले, आणि प्लस मॅथला पण खूप सुंदर मार्क पडले. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा घोणे यांनी प्रभावीपणे केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र निकुंभ, सुधाकर आव्हाड, संचालिका शीतल आव्हाड व ऋतुजा घोणे मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी व पालक उपस्थित होते. हा संपूर्ण सोहळा प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.